नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर बबूचा एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे तो माझ्याशी भांडतोय असा व्हिडिओ बनवला होता। तर त्या व्हिडिओला भरपूर कमेंट आल्या आणि सर्व दादा म्हणत होते त्याला झोपू द्या, तुम्ही त्याला त्रास नका देऊ, त्याचा हात नका वळू, त्याला असं नका करू, तुम्ही त्याला तसं करू नका, त्याला झोपू द्या, त्याला उठवू नका। भरपूर अशा कमेंट आल्या। तर त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, बबू तर असं कधीच करत नाही। त्या दिवशी नेमकी त्याला काय झालं होतं त्या दिवशी मला पण नाही समजलं तेव्हा त्याला काय झालं होतं। तर मी म्हटलं बबू तर खूप छान आहे, असं तर कधी करत नाही, पण आज असं का करतोय। तर तेव्हा मी व्हिडिओज बनवत होते आणि मला वाटतं बबू खरंच माझ्याशी भांडतोय, पण तो झोपेल नव्हता। नेटकीच तो खाऊन पिऊन बेडवर गेला होता आणि बेडवर ते थोडेसे कपडे होते, म्हणून त्याला म्हटलं तिथं नको झोपू, चल दुसरीकडे झोप। मी त्याला उठवायचा प्रयत्न करत होते, पण तो माझ्याशी भांडत होता। म्हणजे तो माझ्याशी भांडत नव्हता, नेमकी तो बाहेरून आहे ना लढाया करून येत होत्या। तर त्याच्या अंगाला खूप असे वळखणं होते आणि ते वळखणं मी जेव्हा हात फिरवला तेव्हा मला ते लागले, पण म्हटलं याला कायम असं असतं, पण त्या दिवशी खूपच होते वाटतं। मग माझा व्हिडिओ काढणं झाला, मग तो तिथून उठून आला आणि खुर्चीवर बसला। मग मी खुर्चीकडं आले आणि बघितलं तो झोपला त्या खुर्चीवर आणि बघितलं त्याला हात लावून की बस एवढं खरबुडं काय लागतं। तर त्याला असे म्हणजे नेमके कुत्र्यांचे होते का मांजरींचे होते, असे नखं नुसते असे वरखडे लागेल होते, म्हणजे अशी लाल लाल जागा पण होती। म्हणून मला वाटतं मी त्याला असं हात वगैरे धरत होते, त्याला त्रास होत होता, म्हणून तो असा गागायचा की नको मला उठवू नको, मला अजिबात हात नको लावू, माझं दुखतंय। पण त्यावेळेस मला माहीतच नव्हतं की त्याला लागलं आहे आणि मी म्हणजे तो शॉट पण काढला होता। मी जेव्हा त्याचं बघितलं ना ते वरखडे तो पण शॉट काढला होता, पण नेमकीच एक दोन शब्द अशी बोलले आणि नेमकीच मध्ये कोणीतरी येऊन गेलं, त्याच्यामुळे ते शॉट राहूनच गेला। मग तो नाही टाकला मी त्या व्हिडिओमध्ये। तर आमचा बब्बू म्हणजे खूप हुशार बब्बू आहे, पण आम्ही त्याला त्रास देणं म्हणजे बापरे नाही। आम्ही कधीच आमच्या घरात मांजरी आहे, म्हणजे आमच्या घरात 3 आहे, बाहेर 3 आहे, कधीच आम्ही त्यांना त्रास देत नाही। आणि आमचा बब्बू इतका हुशार आहे, तुम्हाला काय सांगू, म्हणजे एक समजदार आपण म्हणजे म्हणतो ना सर्व गुण संपन्न, तसा तो आमचा बब्बू आहे, सर्व गुण संपन्न, खूप हुशार समजदार। घरात बी जेव्हा येतो ना कोणाशीच, आता ह्या 2 मांजरी ह्या तरी त्याचं नाव घेतील, त्याला हे करतील, पण आमचा बब्बू कधीच नाही, त्यांना काहीच करणार नाही। चिनू तर त्याचं खूप नाव घेते, चिनूला सुद्धा तो काही करत नाही। आणि माऊ कोणातच मिसळत नाही, माऊला फक्त एकटं लागतं, कोणीच नाही लागत, नाही चिनू नाही बब्बू। आणि त्या बाहेर बिचाऱ्या मांजरी ना त्यांना बघून तर बापरे इतकी चिडती, त्या खिडकीतून नुसता हाव 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 करत राहते त्यांच्यावर। मला एवढंच सांगायचं होतं, त्या दिवशी बबूला खूप लागेल होतं, म्हणजे बाहेर मस्त्या करून येईल होता म्हणून ते उरखुडे लागेल होते, त्याच्यामुळे तो गागत होता, पण त्यावेळेस मला समजलं नाही, म्हणून म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवून संदेश देऊन द्यावा। ते व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।